19 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006च्या सालामध्ये मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे गाडी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या 12 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयानं शिक्षा सुनावली होती, परंतु संबंधित आरोपींनी पुन्हा मुंबई हायकोर्टामध्ये त्याविरुद्ध अपील केल्यानं हायकोर्टानं या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या 12 जणांपैकी 2 जण नाशिक रोड या ठिकाणी मध्यवर्ती कारागृहात असून त्यातील एक जण आजारपणामुळे पॅरोलवर आहे, तर दुसरा आरोपी कारागृहातच असल्यानं त्याची सायंकाळी सुटका करण्यात आली. मुंबईला लोकल गाडीमध्ये बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटामध्ये किमान 200 प्रवासी ठार झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली होती. यामध्ये मोहम्मद साजिद मरकूब अन्सारी आणि मुजम्मिल अत्ताऊर रहमान शेख हे दोघे जण नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात 2016 पासून शिक्षा भोगत होते. त्यापैकी अन्सारी हा पत्नीच्या आजारामुळे पॅरोलवर बाहेर आहे आणि 12 आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहामध्ये असलेल्या मुजम्मिल शेख याच्या बाबतीत न्यायालयाकडून ईमेल प्राप्त झाल्यानंतर कारागृहातून त्याची सायंकाळी सुटका करण्यात आली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.